गाइज वेलकम यू ऑल टू माय चॅनल। तर आज तुमच्या भेटीला खूप दिवसांनी ब्लॉग येत आहे आणि माझं कॉलेज सुरू असल्यामुळे मी जास्ती शूट करायला मला टाइम मिळत नाही। तर आजचा ब्लॉग हा बाबांच्या शॉपिंगशी रिलेटेड आहे। तर मी आणि बाबा आता चाललो आहोत शॉपिंग करायला त्यांची। तर चला मग आता आम्ही निघतो आणि आज खूप पावसाने थैमान घातलंय सकाळपासून। सो आमची पण आज गडबड आहे आणि त्यात पाऊस। सो चला मग आता आम्ही आलो आहे ट्रेंड्सला बाबांच्या शॉपिंगसाठी। आता आम्ही आलो आहे फॅशन स्टोर मध्ये। सो ट्रेंड्स मध्ये आम्हाला थोडेफारच कलेक्शन आवडलं। सो जास्ती काही नाही घेतलं, थोडंफार शॉपिंग केलं आणि आता आलो आहे फॅशन स्टोर। तर बघूयात आता आपण आपल्याला काय मिळतं इथे। जीन्स मध्ये चालेल ना तुम्हाला? जीन्स मध्ये दाखव। आम्ही जस्ट घरी आलो शॉपिंग करून आणि आता मी तुमच्यासोबत सगळी शॉपिंग शेअर करणार आहे। सो थोडीफार ऑनलाईन सुद्धा केलेली आहे, म्हणजे शूज वगैरे ऑनलाईन घेतले आहेत, तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते आणि त्याचा एक छोटासा हॉल व्हिडिओ बाबांच्या सगळ्या शॉपिंगचा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर ही एवढी सगळी अशी शॉपिंग आहे। तर चला मग आता आपण हॉल स्टार्ट करूयात शॉपिंगचा। सो पहिले मी ऑनलाईन काय काय घेतलं हे तुमच्यासोबत शेअर करते। तर 2 शूज घेतले आहेत मी। तर हे असे ग्रीन कलरचे शूज। यावेळी थोडे वेगळा कलर ट्राय करायचं आम्ही केलंय, कारण ऑलमोस्ट ब्लॅक, ग्रे, व्हाईट हे बेसिक कलर्स जे आहेत शूज मध्ये ते आहेत बाबांकडे, त्यामुळे जरा काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन ट्राय करायचं। त्यानंतर नेक्स्ट आहेत हे असे लाईट ब्ल्यू आणि असे ग्रे कॉम्बिनेशन मध्ये आहेत, खूप सुंदर आहे आणि जसे ॲपवरती दिसत होते तसेच आहेत सेम आणि क्वालिटी दोन्ही शूजची खूप सुंदर आहे। सो हे दोन्ही घेतलेत मिंत्रावरून आणि ही जी ब्रँड आहे ह्या ब्रँडचे शूज ची क्वालिटी चांगली आहे, कारण ह्यापूर्वी सुद्धा मी 2 शूज घेतले आहेत बाबांसाठीच, तर ते अजूनपर्यंत खूप चांगले टिकलेत, त्यामुळे मी ह्यावेळी सुद्धा हीच ब्रँड प्रिफर केली। त्यानंतर नेक्स्ट आहे बाटा। सो बाटामधून म्हणजे ॲक्च्युली मिंत्रावरूनच ऑर्डर केले, पण ब्रँड बाटा आहे आणि हे असे चप्पल्स घेतले। तर हे अराउंड 400च्या आसपास भेटले मला आणि ह्याची पण क्वालिटी खूप छान आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे हे सॉक्स। तर 5 पेअर आहेत सॉक्सचे, डार्क ग्रे, लाईट ग्रे, ब्लॅक, व्हाईट आणि नेव्ही ब्ल्यू। तर हे 5 पेअर सॉक्सचे मी 95 रुपीजला घेतले आणि छान आहेत सॉक्स, अँकल लेंथ आहेत। सो नेक्स्ट आहे सनग्लासेस, ऑफकोर्स लेन्स कार्ट। हे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केले आणि पॅकेजिंग तुम्ही बघू शकता, जसं आपण स्टोअर मधून लेन्स कार्टच्या घेतो तसंच आहे।
सो येस, हा बघा, हा असा सनग्लास घेतला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ही अशी ब्ल्यू कलरमध्ये जीन्स. याची पण क्वालिटी छान आहे आणि असा कलर बाबांना पाहिजे होता जीन्सचा आणि साईज वगैरे परफेक्ट झाली एकदम. तर ही सगळी होती ऑनलाईन शॉपिंग. आणि आता तुम्ही मागच्या क्लिप्समध्ये बघितलं की आम्ही शॉपिंगला गेलो होतो. सो तेव्हा काय काय घेतलं हे मी आता तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात पहिले आम्ही गेलो होतो ट्रेंड्सला. सो तिथे हाचा एक हाफ शर्ट घेतला ग्रीन कलरचा. छान आहे, क्वालिटी पण मस्त आहे त्याची. हा 499 ला पडला. त्यानंतर नेक्स्ट हे असं बेसिक टी शर्ट घेतलं. हे पण ट्रेंड्समध्येच घेतलं आणि हा कलर झाला नव्हता बाबांचा, त्यामुळे मग हा कलर आम्ही चूज केला. हे होतं ट्रेंड्समध्ये. त्यानंतर आम्ही गेलो फॅशन स्टोअरमध्ये. सो जे चिपळूणमध्ये राहत असतील किंवा रत्नागिरीमध्ये राहत असतील त्यांना माहिती आहे की फॅशन स्टोअर नावाचं एक शॉप आहे. तर तिथे आम्ही ही शॉर्ट्स घेतली. एक अशी ऑफ व्हाईट कलरची शॉर्ट्स आहे आणि अजून एक ही अशी ब्लॅक कलरची शॉर्ट्स आहे. आणि एक असा लिनन शर्ट घेतला, लिनन मध्ये असं एकदम लाईट ग्रीन कलरचा शर्ट आहे. क्वालिटी खूप छान आहे, खूप सुंदर कॉटन आहे. आणि हा एक असा ब्ल्यू कलरचा शर्ट. कलर खूप छान आहे, मला खूप आवडला हा कलर, ब्ल्यू कलर. तर येस, फॅशन स्टोअरचे कपडे खूप छान असतात आणि त्यांची क्वालिटी पण खूप चांगली आहे. ह्या आधी सुद्धा आम्ही बरेचदा फॅशन स्टोअरमधून परचेस केलं आहे आणि येस, त्याची क्वालिटी अजूनही त्या कपड्यांची चांगली आहे. मागच्या वीकमध्ये आम्ही टायझरमध्ये गेलो होतो, टायझर कॉटन किंग. सो तिथे पण एक टी शर्ट आणि एक स्वेट शर्ट घेतला. हा असा लाइनिंग मध्ये टी शर्ट घेतलाय आणि हा एक स्वेट शर्ट ब्ल्यू कलर मध्ये. क्वालिटी खूप छान आहे. तर ही अशी होती शॉपिंग सगळी. सो येस, आता तुम्ही म्हणत असाल की एवढी सगळी शॉपिंग एका टाइमला का? तर येस, त्याला एक रिझन आहे. तर ते म्हणजे उद्या बाबा चालले आहेत व्हिएतनामला. तर त्यासाठी ही सगळी शॉपिंग केली. मुंबईत जाणार आणि त्यानंतर उद्या रात्रीची फ्लाईट आहे व्हिएतनामला. तर आज अजून काहीच तयारी झालेली नाहीये, फक्त शॉपिंग करून झाली आहे. तर अजून बॅग पॅकिंग करायची आहे. तर पॅकिंगचे पण थोडेफार ग्लिम्स मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर स्टे ट्यून. ते कवर याच्यामध्ये बांधलं होतं. पर्यंत झालं असतं कातर घेऊन. कवर त्याच्यात टाकून. सो माझं बॅग पॅकिंग झालेलं आहे. इथे बघू शकता मी व्यवस्थित सगळं पॅक केलंय सामान.